खोलावी लागते. हो आई शपथ. बाहेर बघा आपला सूर्यदेव कसा आलाय. चला सूर्यदेवाने आपल्या दर्शन दिला सकाळी सकाळीच. हे बघा अख्खी ओली झाले दव पडून. तो बघा मस्त ना. तर चला हे बघा. आणि हा आपला टेंट. आई शपथ स्टोरेज फुल झाला आपला. हे बघा खतरनाक. ओ भाई साहब, म्हणून बोलतो या कधीतरी कोकणला. फक्त बाईकवर या. तो बाईकचा अनुभव आहे ना कुठेच नाही. हे बघा आपल्याला मग नंतर आता ना इथून यायचं आहे आणि खाली इथं बघूया फोटोशूट करू नंतर. कारण ना इकडे ना पाणी हे बघ भरपूर झाले तर दगडापर्यंत आले. थोडा कमी झाला ना तर फोटो वगैरे काढता येतील तिकडे. आणि बघा ना समुद्र बघा किती छान आहे. एकदम शांत. आणि हवा बघा एकदम थंडी थंडी हवा. बघा आपला वाघ्या पण उठला. जबरदस्त वाटतंय. इथून बघा कसं वाटतंय. खाली जा रे. हे बघ हाय हाय. काय जबरदस्त आहे यार. अशी सकाळ रोज पाहिजे रोज. तर चला मित्रांनो आता बघूया पुढे खाली जायला भेटते का. मग तिकडे खाली जाऊया. नंतर काहीतरी नाश्ता वगैरे करू. ठीक आहे. तर आपली बॅग पॅकिंग वगैरे झालेली आहे गाडीजवळ बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला मी बोललो होतो की आपण खाली जाऊ फोटोशूट वगैरे करू आणि तुम्हाला पण दाखवू. पण खालती बघा पब्लिक किती आहे ना. अजून पाणी कमी नाही झाला आणि आपल्याला होईल उशीर. कारण आपल्याला दुसरे पण मंदिरं वगैरे जे वाटेत जे भेटतील ना ते तुम्हाला दाखवायचे पण आहेत. आणि त्याकरिता खूप लेट होईल. म्हणून आपण आता इथून निघूया. ठीक आहे चला. मित्रांनो आतमध्ये अलाउड नाही आहे फोन कॅमेरा वगैरे. मंदिर एवढा भारी होता ना विचारू नका. अक्षरशः म्हणजे हैराण झालोय मी. एवढा भारी मंदिर होता. बघा कनकादित्य मंदिर. कधी याल ना तुम्ही इथं कशेले बीचला तर इथं नक्कीच या तुम्ही. कशेले बीचवरून म्हणजे तुम्ही वरती गेले ना पहिला गाव लागेल तुम्हाला 2 किलोमीटर अगोदर. 2 का 3 किलोमीटर अगोदर. तर मंदिर एकदा तुम्ही फक्त नक्की बघा. असं मंदिर आहे ना मन प्रसन्न होतो. जबरदस्त आहे जबरदस्त मंदिर. आता आपण लक्ष्मीनारायण मंदिराजवळ चाललो आहे. पण जाता जाता हा इथं थांबलेलो बघा. जो कनकादित्य मंदिर होता ना तिकडून आपल्याला फक्त 1 ते 1.5 किलोमीटर फक्त गाडी चालवायची आहे आणि लगेच मंदिर. म्हणजे मंदिरच मंदिर. जिथे जाऊ तिकडे मंदिर मंदिर. तर चला आता हा पण मंदिर बघूया. पोचलो आपण लक्ष्मीनारायण मंदिराजवळ. हा रोड आहे आणि हे बघा हा बोर्ड आहे छोटासा. इथून या सीड्या अशा उतरावं लागतात. तर चला आता खाली जाऊन बघूया. इथे पण फोन अलाउड आहे का नाही. तर नसेल तर बाहेरून दाखवतो. असेल तर आतमधून दाखवतो पूर्णपणे. कसं आहे खतरनाक यार. हा बघा इथे आहे मंदिर. हे बघा काय मंदिर असतात रे इकडची. जबरदस्त. तर पाठीमागे बघता तुम्ही हे बघा ह्या सीड्या आहेत अशा उतराव्या लागतात.
आता चला खाली जाऊया. असे पाय धुवावे लागतात तेव्हाच मंदिरला एंट्री आहे. बघा पूर्ण लाकडाचा आहे, पूर्ण लाकडाचा. आई शपथ, बाबा बाबा. इथला जो सुगंध आहे ना, सुगंध तोड नाही त्याला. देव बघा आतमध्ये. तर भावांनो, इथली जी स्मेल आहे ना, स्मेल अंगाला अक्षरशः काटा आला आहे बघा. आणि बघा मूर्ती बघा. अजूनही दाखवतो तुम्हाला. हे बघा, शिवलिंग बघा. ही आहेत कोकणातली मंदिरं. बघा कशी कौलारू आहेत. शिवलिंग स्वयंभू आहे. कुठली ही? स्वयंभू आहे शिवलिंग बघा. हॅलो. फुलं बघा किती रंगाचे आहेत. ही सगळी इथेच हा फुलं मंदिराच्या बाहेर. गणपती बाप्पा. म्हणून सांगतो एकदा तरी या. एवढी शांतता आहे ना इकडं, जगी तोड नाही. अरे बघा बाहेरून दाखवतो तुम्हाला आता. हे बघा ढोलकी बघा, ढोलकी. इथे काय आहे बघूया. इथे पण आहे बघा मूर्ती. माहीत नाही कसले आहे, विचारावे लागेल. आणि बघा असा बाहेरचा व्ह्यू. ही सगळी सुपारी झाड आहेत. आणि हा पूर्ण लाकडाचा आहे आणि कौलाचा आहे. वरती कौला आहेत आणि लाकडं आहेत भक्कम. खतरनाक आहे यार, खतरनाक स्मेल आहे ना. स्मेल आता मी इथं 10 मिनटं तरी थांबणार आहे. अशी जबरदस्त स्मेल आहे ना. आज अख्खा आयुष्य गेला माझा, भरपूर मंदिरं फिरलो मी, पण ही जी स्मेल आहे ना सांगू नाही शकत. एवढी भारी आहे, जबरदस्त आहे. तरी तुम्हाला परत दाखवतो. या माझं म्हणजे मन एवढं प्रसन्न झालं ना. खूप मंदिर बघितली कोकणातली, जाम भारी भारी होती, पण इकडची स्मेल आहे ना खतरनाक. एक लाईक तो बनताय भाई. एवढी मेहनत घेतोय, एक लाईक तर करा आणि कमेंट करून सांगा नक्की का मंदिर कसं आहे. आता एकदम शांतता, एकदम शांतता बघा. तो काय हे बघा, विहीर बघा, विहीर. तो काय तो कासव आहे वाटते ना. नाही, नारळ आहे वाटते. हे बघा, हे असं पाणी घ्यावं लागतं. हे बघा सिस्टीम बघा कशी आहे. हे असं पाणी भरतात. आणि ही बघा, ही पूर्ण सुपारीची झाडं आहेत. मग अशी बोललो ना, हे बघा सुपाऱ्या पण लागल्या आहेत. जवळ दाखवते बघा. खतरनाक आहे, खतरनाक एकदम. अद्भुत आहे, अद्भुत. म्हणजे आपण जे स्वप्नामध्ये येतात ना त्याची मंदिरं कधी कधी, त्याच्यापेक्षा खतरनाक आहेत. हे बघा, शब्द नाहीत माझ्यापाशी, शब्द.
तर मित्रांनो तुम्हाला बोललो हे आहे ना, इथे आतमध्ये तुम्हाला बोललो कशाचे आहे ते विचारावं लागेल. तर हे गरुडाचे आहे, गरुडाची मूर्ती. गरुड देव आहे ना, त्यांची मूर्ती आहे. तर चला मग आपण निघूया. आणि निघता निघता हा जो मंदिर आहे ना 1200 वर्ष जुना आहे. 1200 वर्ष जुना आणि 1200 वर्ष जुनी ती आतमधली मूर्ती आहे. तर मग चला निघूया. हे बघा असं जायला लागते वरती. मंदिराच्या इथून निघलो, भूक जाम लागली. तर हे बघा मिसल पाव मागितले मस्त. ही गाडी आपली. तर चला खाऊया आणि निघूया इथून. तर मंदिर वगैरे फिरून झाली. आता चाललोय आपण घरच्या रोडला. तर मंदिरं कशी आवडली कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला बाय बाय.